तर त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे अष्टविनायक 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सजवळ पाठवायचा आहे, कॉम बॉक्सजवळ पाठवायचा आहे. कंपल्सरी आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सजवळ आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. अष्टविनायक 11 विपक्ष विकेसी 11. दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सजवळ आल्याशिवाय सामन्याला सुरुवात होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आज जर आपण पाहिलं ना तर ओपन हाफ मध्ये अनेक ऑल इंडिया आयकॉन्स ची मेजवानी आपल्या समोर आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीवराच्या भूमिकेत असेल मॅन फ्रॉम रेणावळे नॉन स्ट्रायकिंग एंडला शरद कोंडाळकर, ज्या खेळाडूने मिस्टर WPL चा किताब पटकावला आहे. अर्थात WPLच्या जर तिसरं पर्व पार पडलं त्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू याच मैदानावर या खेळाडूने अधिराज्य गाजवला. तर दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम मुंबई अर्थात ऑल इंडिया आयकॉन क्षितिज मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. तर दुसऱ्या बाजूला सलामीचा गोलंदाज साताराचा एक वेगवान गोलंदाज एक युनिक ऍक्शन घेऊन आपल्या भेटीला येतोय. फर्स्ट ओव्हर फर्स्ट बॉल सुजय जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर यांच्या गोलंदाजी ऍक्शनला साजेशी ऍक्शन. समोरच्या फलंदाजाला चकवण्यामध्ये नेहमीच हा खेळाडू यशस्वी ठरतो. तर दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया आयकॉन क्षितिज मोरे. हिअर वी गो फर्स्ट बॉल ऑफ द मॅच सुजय जाधव ऑन द मार्क. अलंग कार्पेट खेळला गेलेला फटका काव कॉर्नर रिजन क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये तैनात आहे. डीपमध्ये तटबंदी भक्कम करण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक पहिला षटक आहे. जर आपण क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली ना तर आसिफ शेख काव कॉर्नर रिजन मध्ये तैनात आहेत. तर त्याचबरोबर मिड ऑफ रिजन मध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय आखूड टप्प्याचा मारा उजव्या बाहेरच्या बाजूला. याही वेळी फलंदाजाला मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलाय. अतिशय भेदक असा मारा करण्यासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. ज्या पद्धतीची गोलंदाजी हा खेळाडू करतो ना निश्चितपणे ही ऍक्शन फलंदाजासाठी डोकेदुखी आहे. जोपर्यंत ऍक्शन समजेल तोपर्यंत चेंडू मात्र निघून जातोय. यावेळी जबरदस्त गोलंदाजी फुल अँड डिलिव्हरी बॅक चेज. चेंडू चालला बॅकवर्ड रिजन थर्ड मॅनच्या दिशेने. डी धोन एक धाव मिळते. आतापर्यंत जर पाहायचं झालं तर पहिल्या तीनही चेंडूंमध्ये फलंदाजांना मात्र मोठे फुटके खेळण्यापासून रोखलाय. ऑल इंडिया आयकॉन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला मिस्टर WPL अर्थात शरद कोंडाळकर मॅन फ्रॉम रेणावळे. दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्या धडकेबाज फटकेबाजीसाठी ओळखले जातात. परंतु यावेळी मात्र या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय एक युनिक ऍक्शन सोहेल तन्वीर यांच्या गोलंदाजी ऍक्शनला साजेशी ऍक्शन सुजय जाधव. पुन्हा एकदा यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर हा हँड हँडसम. चेंडू चाललाय सीमारेषे पार लॉंगर रिजन येतोय. पहिला वेळेला षटकार क्षितिज मोरे ऑन फायर. एक जबरदस्त आक्रमक सामना आपल्या भेटीला आलाय. जबरदस्त बॅटल वन ऑन बॅटल. जर चेंडू आपण पाहिला नंतर उजव्या एसटीच्या बाहेरच्या बाजूला थोडंसं शफल केलेलं पाहायला मिळतं आणि एक जबरदस्त फटका प्रॉपर टायमिंग बॅटचा फुल फ्लो पाहायला मिळतोय. शैलेश जाधव सरांच्या माध्यमातून अनेक सामन्यांचा सुमधुर वाणीतून लेखाजोखा आपण ऐकलाय. अनुश्री चषक 2025 पर्व तिसऱ्या पर्वाची दिमागदार मेजवानी आणि या मेजवानीमध्ये जर कोणी भर टाकली असेल ना तर ते असतील शैलेश जाधव सर. यावेळी मात्र बॅकफुटवरती खेळलेला फटका स्क्वेअर कट. चेंडू धाडलाय पुन्हा एकदा सीमारेषे पार. पंचांचा इशारा वन बाउन्स चौकार.
लाजवाब फटकेबाजी. पहिल्या 3 चेंडूंवर केवळ 3 सिंगल आल्या, त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं आहे. पुन्हा एकदा उद्दिष्टीच्या बाहेरच्या बाजूला शफल. गोलंदाजाचा देखील एक प्रयत्न आखुटपता मारा करण्याचा, परंतु यावेळी मात्र फलंदाज तयार. चेंडूला झाडलाय सीमारेषे पार. पुन्हा एकदा सज्ज सुजय जाधव. समोरच्या बाजूला क्षितिज मोरे ऑन फायर. यावेळी मात्र खोलवर रप्पाचा चेंडू. हेलिकॉप्टर लॉन्च करण्याचा प्रयत्नामध्ये येत नाही यश. बॅक चेंज. चेंडू जाऊन निसावतोय थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. क्षितिज मोरेला पकडावं लागतंय. पवेलियनचा रस्ता. पहिला मासा गळाला. पहिला मोठा झटका. पहिला हादरा. एक षटक होत समाप्त. षटकाची सांगता. षटक समाप्तीनंतर मात्र धाव फलकावर धावा लागतात. एक षटकार एक चौकारासह 13. बॉलर हॅज द लास्ट लाभ. अखेरच्या चेंडूवर मात्र केलाय कमबॅक. यस 12 मिनिटांचा अवधी आहे, याची नोंद घ्यायची. 12 मिनिटांमध्ये 3 षटक आपल्याला कंपल्सरी पूर्ण करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय. साताऱ्याचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू अमोल शेळके दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम आसरे सतीश सनस जर्सी क्रमांक 07. अर्थात या जर्सी क्रमांक बद्दल आपल्याला प्रेक्षक वर्गाला मला वाटतं सांगायची गरज नाही आहे. लिजेंडरी कॅप्टन ऑफ द इंडियन टीम. 3 ट्रॉफीज ज्या खेळाडूंना मिळवून दिल्या. T20 वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप, त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि IPL मध्ये ज्या पद्धतीने चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व या खेळाडूने केलेलं आहे, जे या खेळाडूने आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केला. या दरम्यान मात्र उद्दिष्टीच्या बाहेरच्या बाजूला एक चांगल्या पद्धतीचा चेंडू शफल करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु शरचा प्रयत्न फसतोय. चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला जातोय. अमोल शेळके याही खेळाडूंना प्रभावित केलं. आतापर्यंत संपूर्ण साताऱ्याचे क्रिकेट, पश्चिम महाराष्ट्राचे क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलेलं आहे. ओपन हाफ आहे. ओपन हाफमध्ये मोठमोठे खेळाडू, अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला भेटले आहेत. यावेळी मात्र गतीमध्ये बदल, वेगामध्ये बदल, गतीमध्ये केली जाते कंजूसी, आणि या कंजूसीच्या माध्यमातूनच फलंदाजाला रोखलाय. बॅटची बॉटम एज घेतली जाते आणि आपल्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुंदर असं सुरेख असं क्षेत्ररक्षण निभावलं जात आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, क्षेत्ररक्षण केलं जात आहे, संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. संपूर्ण समर्पण झोकून दिलं जात आहे. बॉडी ऑन द लाईन. केवळ एक सिंगल अंकित केली जाते. शरदला मात्र शांत ठेवलाय पहिल्या 2 चेंडूंवरती. 3 चेंडूच्या पाठीमागे आतापर्यंत केवळ 2 धावा खेळता आल्या आहेत. 4 षटकांचा हा सामना असेल. सतीश सनस मॅन फ्रॉम आसरे पहिल्यांदाच या सामन्यामध्ये स्ट्राईकवर दाखल होतो. इन ॲट 3. त्याच्यासमोर अमोल शेळकेचं आव्हान असेल. अमोल शेळके व्हेरिएशन चांगल्या पद्धतीचं हाताळतोय. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये बदल, आखुटपता चेंडू, परंतु फलंदाज तयार. बॅकफुटवरती येत चेंडूला धाडलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार. येतोय सतीशच्या बॅटमधून वर्चस्व प्रस्थापित करणारा, पहिला वहिला गगनभरारी घेणारा षटकार. उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला जरूर वाईड लाईनवर टाकलेला चेंडू, परंतु यावेळी फलंदाज तयार होता. चेंडूची वाट पाहिली, वेट अँड वॉचची भूमिका, आणि एक जबरदस्त प्रहार केला गेला. सतीश सनस याही खेळाडूच्या माध्यमातून मुंबई नगरीमध्ये क्रिकेट गाजवलं गेलंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये, एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये, त्याचबरोबर ओपन हाफमध्ये देखील या खेळाडूने प्रभावित केलं. यावेळी मात्र एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स सुशांत शिंदे अर्थात दाद्या त्या रिजनमध्ये तैनात. लॉंग ऑन रिजनमध्ये मिळते केवळ एक सिंगल. एक जबरदस्त लढत, एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट मेरी, अशी काहीशी लढत पाहायला मिळते. जबरदस्त संघर्ष बॅट आणि बॉलच्या दरम्यान पाहायला मिळतोय. एक षटकार आला, त्यानंतर मात्र केवळ एक सिंगल. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, आखूट टप्प्याचा चेंडू नसेल माफी, गाडला सीमारेषे पार, पंचांचा इशारा. यस डेफिनेटली स्कोअर लेग आणि डीप मिड विकेट रिजनच्या मधोमध येतोय आणखी एक षटकार. षटकाराची ललकार. शरद कोंडाळकर मॅन फ्रॉम रेणावळे, मिस्टर WBL. मुंबई नगरीमध्ये देखील या खेळाडूने प्रभावित केलेला आहे, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील ज्या पद्धतीची खेळी पाहायला मिळते.
पुन्हा एकदा गतीमध्ये बदल, परंतु यावेळी मात्र गतीमधील बदल पुरेसा ठरत नाही. या दोन क्षेत्ररक्षक जरूर तणात आहेत. एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, त्याच्यामधून चेंडूला धाडलंय. पुन्हा एकदा सीमारेषे पार, पंचांचा इशारा. या वन बाउन्स चौकार. पहिल्या षटकामध्ये केवळ 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची देखील एक चांगली डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर मात्र सतीचा प्रहार, एक सिंगल अंकित केली. शरद कोंडायकर आतापर्यंत मात्र शांत होता, परंतु हे वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घोंगावू लागलाय. एक षटकार, एक चौकार आला. 2 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 18 धावा खेचल्या आहेत. 2 षटकाच्या पाठीमागे 31 धावा धावफलकावर लागतात. गोलंदाजी मार्कवर प्रसाद सज्ज, दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करतात. अखेरच्या षटकांमध्ये आपण पदार्पण करतोय. राईट आर्मवर विकेट, आखूट टप्प्याचा मारा, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात, परंतु आसिफच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला दिले समरामी. 1 बाउन्स, चेंडू येतोय सीमारेषे पार, मिळतो चौकार. मागील काही चेंडूंवर मात्र एक जबरदस्त आक्रमक फटकेबाजीचा नजराना पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गासाठी मेजवानी ऑल इंडिया आयकॉन्स, अनेक दिग्गज खेळाडू संपूर्ण भारतातील, महाराष्ट्रभर क्रिकेट ज्यांनी गाजवले, भारतभर ज्यांनी क्रिकेट गाजवले, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू आपल्या भेटायला आले आहेत. प्रसाद यांचं षटक, प्रशांत यांच्या षटकातील पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय, चौकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये बदल, वेगामध्ये बदल. उद्यष्टीच्या बाहेरच्या बाजूला आपण पाहिलं ना तर क्लोज किपिंग चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण देखील हाताळलं जात आहे. जरूर यावेळी देखील स्लॉटचा फटका मिड विकेटच्या दिशेने बॅटचा फ्लो होता, परंतु इथं मात्र संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. ज्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे, निश्चितपणे एक जोरदार संघर्षपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त बॅटल आपल्या भेटीला आलंय. यावेळी पुन्हा एकदा एक स्लोअर 1 खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु थ्रो मात्र हलका एकदम पाहायला मिळतोय. मजबूत खांद्याचा मजबूत थ्रोची आवश्यकता होती. इथं मात्र चोरटी धाव घेतली जाते. फलंदाज सावध आहेत, चतुर आहेत, समयसूचकता दाखवत आहेत आणि ज्या पद्धतीने थ्रो येईपर्यंत ही धाव कंप्लीट केली जाते. मैदानाची रचना जर आपण पाहिलं ना तर 240 अंशाचं हे मैदान, 2 धावा धावणं बाउंड्री रिजनवरती जरी चेंडू गेला तरी निश्चितपणे त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि निश्चितपणे ते परिश्रम घेतले जातात. षटकार चौकारांच्या अतिशय एकेरी धावांची जोड दिली जाते, परंतु यावेळी मात्र नाही. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा घेतलाय खरपूस समाचार. हॉप वॉली चेंडू धाडलाय, लॉंग ऑन सीमारेषे पार, मिळतोय गगनबाहेर घेणारा आणखी एक लाजवाब सतीश सनसच्या बॅटमधून आलेला खणखणीत गगनचुंबी षटकार. आक्रमक प्रहार केला जातोय, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये हा खेळ रंगलाय ना, निश्चितपणे हा खेळ जो रंगलाय, हा खेळ आपल्याला पाहायला का मिळतोय तर त्याचं रिझन काय तर अनुश्री राजीव शेठ शिर्के यांची चिमुकली, त्या चिमुकलीचा वाढदिवस 3 तारखेला आपण पार पडलेला पाहिला आणि या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली स्पर्धा राजू शेठ शिर्के यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, उदयोन्मुख खेळाडूंना एक गाव अकराच्या क्रिकेटमधून ओपन हाफमध्ये पदार्पण करण्याची संधी, आपलं क्रिकेट जगासमोर आणण्याची संधी आणि या क्रिकेटचा लेखाजोखा आपण ऐकलाय शैलेश जाधव सर, अनिकेत कामटे सर यांच्या माध्यमातून, यांच्या सुमधुर वाणीतून. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेट रिजनमध्ये सुजय जाधव तैनात आहे, त्याच्या हातामध्ये केवळ एका धावेवरच समाधान मानावं लागेल. धाव फलकाकडे एक नजर टाकायची झाली ना तर 44 धाव फलकावर लागतात. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. डेथ ओव्हर्स मध्ये आपण दाखल झालेलो आहोत. मोठे फटके खेळले जात आहेत. शरद कोंडाळकर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी मात्र फटका फसलाय, टॉप एज आहे, डाऊन द बॉल, फिल्डर इन टू द बास्केट. दुसरा झटका शरद कोंडाळकरला परतावा लागतोय पवेलियनच्या दिशेने माघारी. इथे मात्र कमबॅक केलं जात आहे, जबरदस्त कमबॅक. अखेरच्या चेंडूवर 3 षटकाच्या पाठीमागे 44 धाव फलकावर लागतात. तिसऱ्या षटका अखेरीस मात्र मोठ्या मासा गळायला लागतोय, मोठी विकेट मिळते, शरदला परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने माघारी आणि या सामन्याची रंगत मात्र मित्रांनो वाढते. ज्या पद्धतीने मागचा सामना आपण पाहिला ना तर महेश नानगुडेची फटकेबाजी पाहिली, तर दुसऱ्या बाजूला एकाकी झुंज आपण सोन्याची पाहिली. एक जबरदस्त बॅटल आलं भेटेल आपल्या.
3 षटकांच्या पाठीमागे 44 धावा धावफलकावर लागतात. निश्चितपणे फटकेबाजी जरूर झाली आहे, परंतु ज्या पद्धतीने या आसिफ शेख गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू खोलवर लपता चेंडू हाताळण्यात आला. स्कोरलेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव केवळ या चेंडूवर अंकित केली जाते. जरूर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं ताळमेळामध्ये गडबड झाली होती, परंतु वेळीच सावरलाय आणि वेळीच सावरणं गरजेचं आहे. मिळते केवळ 1 धाव. चांगली सुरुवात आसिफ यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र यार्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न फसतोय. फुल टॉसचा केला, फुल लॉस. चेंडूला झाडलाय वाईड लॉंग ऑफ सीमा रेषेत पार. अभित सोराट सेट ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर केलाय घणाघाती हल्ला बोल. एक जबरदस्त षटकार खेळला गेलाय. आगमन जाहीर केलाय. पहिल्या चेंडूवर दाखवून दिलाय. इथं मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आसिफला कमबॅक करावा लागेल. कदम कदम पर तूफान आएंगे पर हिम्मत को मत छोड़ देना. जो झोल गया हर आंधी को वही सूरज बनकर चमकते है. जरूर मैदानाच्या वरती आपण जर पाहिलं तर सूर्यदेव तळपतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आभ्या आणि सतीशची बॅट देखील तळपते आहे. दुसऱ्या बाजूला आसिफ पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. यार्करचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक चांगला लाजवाब देखणा फटका पाहायला मिळाला. चेंडूला सीमा रेषे पार धाडलाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल. शेवटचं षटक हाताळत असताना अर्धशतक धावफलकावर लागतंय. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. फिल्डर ऑन द बॉल. जबरदस्त झेल. चांगल्या पद्धतीचा कॅच प्रशांत यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय आणि इथं मात्र एक षटकार खेळल्यानंतर दाखवून दिलाय, कमबॅक केलाय. हम भी किसी से कम नहीं है. आसिफ शेख. एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट्ट मेरी. पहिल्या षटकावर चेंडूवर हल्ला बोल. दुसऱ्या चेंडूवर मात्र फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीचा उंच झेल घेतला जातोय आणि एका विकेटचं पतन होत आहे. आणि निश्चितपणे या विकेटचं पतन त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सामन्याचं समीकरण पाहिलं ना, ते तो एक निर्णायक डॉट बॉल आणि ज्या पद्धतीने सामना पुढे सरकतोय. अरुण लाल यांच्या वाणीतून आपण नेहमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऐकलेला आहे, डॉट बॉल सोने के बरोबर. एका निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला इथं मात्र सोन्याची किंमत प्राप्त होती आणि मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. दोन्ही संघांमध्ये एक तुल्यबळ लढत. मागील सामन्यामध्ये आपण जर पाहिलं नाही तर हाय स्कोरिंग थ्रिलर आपल्या भेटीला आला आणि ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे चालली आहे, ज्या पद्धतीने समीकरण सामन्याचा पुढे चाललाय, निश्चितपणे अजून काही धावा खेचून आणाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ मांढरे, मॅन फ्रॉम मांढरदेवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सोमेश, मॅन फ्रॉम सोमेश्वरवाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पठारावरचा हा खेळाडू, मांढरदेवच्या पट्ट्यामधला हा खेळाडू. मांढरदेवी अर्थात काळूबाईचं देवस्थान निश्चितपणे जगजाहीर आहे. यावेळी मात्र उजव्या बाहेरच्या बाजूला दिशा खराब, दशा खराब. येतोय वाईट बॉल. त्याचबरोबर डी झोन मध्ये 1 धाव मिळते. वाईट +1 अवांतर धावांमध्ये पडते भर आणि या अवांतर धावा निश्चितपणे सामन्याला कलाटणी देतात. समीकरण बदलतायत. शेवटचं षटक हाताळत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा धावफलकावर लागतात. जर विचार करायचा झाला, निश्चितपणे अजून काही धावांची अपेक्षा समोरच्या संघाला असेल. अर्थात VK11 संघाला अजून मोठे फटके खेळण्याची आशा असेल, अपेक्षा असेल. संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा तर आहेच, परंतु संघ सहकारी देखील सज्ज असतील. कारण दुसऱ्या संघामध्ये जर आपण समोरच्या बाजूला पाहिलं ना, तर पश्चिम महाराष्ट्राचे क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू सज्ज आहेत. यामध्ये जर चर्चा करायचं झालं ना, अनिकेत न्यायनीतीसारखा एक आक्रमक धडाकेबाज फलंदाज आहे. भुईंज गावचा अर्थात वाईचा ऐकून पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट ज्याने गाजवलाय, सुशांत शिंदे आहे, आकाश परंते आहे, अमोल शेळके याची देखील आपण फटकेबाजी पाहिली आहे. आसिफ शेख याने देखील आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये प्रभावित केलाय. मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि या बॅटिंग लाईनअप समोर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 53 धावा धावफलकावर लागले आहेत. 3 चेंडू अजूनही शेवटच्या षटकामध्ये बाकी. आसिफ पुन्हा एकदा सज्ज असतील. राईट हँड वर विकेट. समोरच्या बाजूला जगन्नाथ मांढरे. खोलवर डप्प्याचा चेंडू स्ट्रेट दरम्यान खेळला गेला फटका. सुशांत शिंदे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण हाताळलं जात आहे. केवळ एका धावावर मानावं लागतंय समाधान. स्ट्राईक वरती दाखल सतीश सने. सतीश बद्दल चर्चा करायची झाली ना, तर आतापर्यंत 2 षटकारांसह 8 चेंडूंच्या पाठीमागे 21 धावांची झंझावाती खेळी सतीशच्या माध्यमातून केली गेली आहे आणि या खेळीवर मात्र आता सुवर्ण कळत चढवावं लागेल. शेवट गोड करावा लागेल. शेवटच्या 2 चेंडूंवर हल्ला चढवावा लागेल.
स्लोअर ऑन डिलिव्हरी, गतीमध्ये कंजूसी, मिड ऑफ रिजन, आकाश परांत तैनात, चित्ताच्या वेगाने चेंडूवरती धावतो, येतो एक डॉट बॉल सोने के बराबर, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, सामन्याला मिळते कलाटणी, धाव फलकावरती बसवला जातोय अंकुश, धाव फलक स्थिर, 3.5 षटकानंतर 3 गडी बाद 54, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल, शेवट गोड होईल का, मोठा फटका येईल का? येस, डेफिनेटली मोठा फटका आलाय, हँडसम चेंडूला घेतली उत्तुंग गगन भरारी, जातोय काव कॉर्नर, वाईड लॉंग ऑन, सीमा रेषे पार येतो, इनिंग्सची सांगता करणारा सतीश यांचं वर्चस्व प्रस्थापित करणारा, आसिफ वरती चढवलेला हल्ला बॉल, राऊंड द विकेट केला गेलेला मारा, अँगल मधील बदल मात्र इथं सतीशच्या नशिबामध्ये होतोय बदल, चेंडूला धाडले सीमा रेषे पार, आलाय षटकार, प्रतिषटक 15च्या धावसंख्येने येतोय. प्रतिषटक 15च्या धावगतीने 60 धावा धावफलकावर लागतायत. विजयासाठी 24 चेंडू 61 धावांचं समीकरण. वळ्यात पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. यानंतरचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला केव्हीएम 11 अर्थात किसनवीर महाविद्यालय वाई च्या मैदानावर दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करत असणारे सर्व खेळाडू आज एकत्र जमलेत आणि एक संघ एकजूट केलाय. या संघामध्ये देखील अनेक वाईचे दर्जेदार खेळाडू, युवा खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू आपल्या भेटीला येणार आहेत. लेदरबॉल क्रिकेटमध्ये त्याचबरोबर टेनिस क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित खेळाडू आपल्या भेटीला येणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करायचं झालं ना तर विद्यानिकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, विद्यानिकेतन संस्था, या संस्थेबद्दल निश्चितपणे चर्चा करणं गरजेचं आहे. अर्थात संस्थापक संचालक शशिकांत कोचळे सर यांची ही संस्था आणि त्यांचा संघ विद्यानिकेतन 11 आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमंत्रित केलं जात आहे. एक जबरदस्त बॅटल आणखी एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आणखी एक संघर्ष मित्रांनो आपल्या भेटीला आलेला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. 2 तारखेपासून रंगलेला क्रिकेटचा थरार आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे. अर्थात जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी वैकुंठधाम येथे वसलेलं हे श्री कृष्णाबाई स्टेडियम आणि या स्टेडियमवरती आपण आस्वाद घेतोय एका मेजवानीचा, क्रिकेटची मेजवानी. दिवा स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय गजाननजी मोरे यांना विनंती असेल त्यांनी नाणेफेकीचा कौल घ्यावा. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. एका बाजूला विद्यानिकेतन 11 शशी कोचळे सर यांचा संघ, तर त्यांच्यासमोर उभा टाकलेत केव्हीएमचे शिलेदार केव्हीएम 11. सन्माननीय गजाननजी मोरे यांच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे काम केलं जातं. शशिकांत कोचळे सर अर्थात विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे संस्थापक संचालक यांच्या माध्यमातून देखील एक चांगली चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चांगली सामाजिक भूमिका बजावली जाते. जरूर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 12 मिनिटांचा अवधी पहिल्या 3 षटकांसाठी दिला जाईल. पहिल्या 3 षटक जर 12 मिनिटांमध्ये हाताळले गेले नाहीत तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अंकित केला जाईल, दंडित केला जाईल. नाणेफेकीचा कौल लागतोय विद्यानिकेतन 11 संघासमोर. संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय कळवलाय आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं सामन्याचा ट्रेंड चाललाय, स्पर्धेचा ट्रेंड चाललाय, पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं एक हाय स्कोरिंग थ्रिलर आपल्या भेटीला आला. 83 धावांचं मोठं तगडं आव्हान उभं केलं गेलं, परंतु त्याचा पाठलाग करत असताना सोन्याची एकाकी झुंज कमी पडली. या सामन्यामध्ये मात्र एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर सतीश सनस, शरद कोंडाळकर, अभि चोरट यांची फटकेबाजी आपण पाहिली. क्षितिज मोरे यांनी देखील चांगली सलामीला सुरुवात केली, परंतु केवळ 60 धावांवर रोखण्यात यश मिळवलंय. आणि ज्या पद्धतीने मैदानाचा इतिहास पाहिला ना तर या धावा पुरेशा ठरतील का? पार स्कोर आहे का? 60 धावा, 61 धावांचं लक्ष. मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अनिकेत न्यायनीते आणि त्यांची सोबत करतील भुईंच गावचा एक अष्टपैलू धाकड, रोझर्डे गावचा एक अष्टपैलू धाकड खेळाडू दाद्या या नावानं संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये प्रचलित असणारा खेळाडू सुशांत शिंदे, मॅन फ्रॉम ओझरडे. तर साताऱ्यातील नांदगावचा एक खेळाडू अर्थात अनिकेत न्यायनीते, ऑल इंडिया आयकॉन, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलेला, निश्चितपणे एक संघर्षपूर्ण लढत आपल्या भेटीला आलेली आहे. आतापर्यंत आपण निश्चितपणे
आपल्या कानांना देखील शैलेश जाधव सरांच्या सुमधुर वाणीची सवय झालेली असेल, ज्या पद्धतीची आपण कॉमेंट्री ऐकली, ज्या पद्धतीचं समालोचन आपण ऐकतोय ना, निश्चितपणे यूट्यूबच्या माध्यमातून जोडला जाणारा प्रेक्षकवर्ग देखील मंत्रमुग्ध होत आहे. आणि या सर्वाचं श्रेय जर कोणाला जात असेल तर राजीव दादा शिर्के, त्यांची सुकन्या अर्थात अनुश्री राजीव शिर्के चिमुकल्या पावलांनी राजूदादा शिर्के यांच्या आयुष्यामध्ये ही परिराणी आली आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. इथं मात्र त्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांचे इतर सर्व सहकारी प्रताप शिर्के असतील, संपूर्ण जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी असेल, त्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं योगदान या स्पर्धेच्या आयोजनामध्ये दिलं गेलं आहे. संपूर्ण समर्पण पाहायला मिळालंय. चला सामना लगेचच सुरू करायचा. पंचांना विनंती असेल जलदगतीने सामना सुरू ठेवायचा आहे. 12 मिनिटांचा अवधी असेल 3 षटके हाताळण्यासाठी. 12:41 झाले. पहिला चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे अतुल, तर त्याच्या समोर उभा टाकलाय मॅन फ्रॉम नांदगाव, राईट हँडेड सेन्सेशन अनिकेत न्यायनीते. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हाताळला जातोय. 24 चेंडूंच्या पाठीमागे 61 धावांचं आव्हान आहे. इथं मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. पहिला चेंडू आखू टप्प्याचा मारा, जोरदार प्रहार, परंतु डीप लॉंग ऑफ, क्षेत्ररक्षक तैनात, इनटू द बास्केट. पहिला चेंडू, पहिला हादरा, पहिला मोठा झटका, पहिला मासा गळाला लागतोय. अनिकेत न्यायनीते ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना, आखू टप्प्याचा मारा, वेगवान भेदक मारा, जरूर एक चांगला फटका खेळला गेला, परंतु उंची मिळाली तितकीशी लांबी मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक त्या रिजनमध्ये तैनात, तडबंदी भक्कम केली गेली. डीपमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये डीप लॉंग ऑफ, डीप वाईड लॉंग ऑन आपल्याला क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळत आहेत आणि त्यात क्षेत्ररक्षकाला थेट निवडलाय. फटका जरूर चांगला होता, परंतु गॅप मात्र निवडता आला नाही आणि इथं मात्र बसतोय फटका, मोठा झटका. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र उतरतोय उजरडे गावचा आणखी एक सितारा. पुणे शहरामध्ये लेदरबॉल क्रिकेट ज्या खेळाडूनं गाजवलाय, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये देखील ज्या खेळाडूनं छाप सोडली आहे, नुकत्याच पार पडलेल्या याच मैदानावर झालेला WPL अर्थात वाई प्रीमियर लीगच्या पर्वामध्ये 17 चेंडूंच्या पाठीमागे 65 धावांचा हल्लाबोल करणारा खेळाडू मॅन फ्रॉम ओझरडे गावची जोडगळी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आकाश फरांदे. यस, KVMचा संघ आपल्या भेटीला येणार आहे पुढील सामन्यामध्ये आणि याच KVMच्या लेदरबॉल क्रिकेटच्या संघाचं नेतृत्व काही वर्षांपूर्वी केलेला हा खेळाडू आज मात्र एक तगडा अष्टपैलू म्हणून उदयास येतोय. पहिला चेंडू फुलटॉस, वन बाउन्स, क्षेत्ररक्षक क्षितिज मध्ये तैनात, लाजवाब क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. निश्चितपणे संघासाठी 2 धावा वाचवल्यात. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला फुलटॉस स्वरूपात चेंडूवर डीप मिड विकेट रिजनमध्ये काव कॉर्नर मधून एक चित्त्याच्या वेगाने, वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या दिशेने धाव घेत बाउंड्रीच्या बाहेरच्या बाजूला जाणारा चेंडू हवेमध्ये उंच उडी घेत चांगल्या पद्धतीने अडवलाय आणि निश्चितपणे संघासाठी 2 धावा वाचवल्यात. आणि जर आपण पाहिलं मित्रांनो तर जशी फलंदाजीमध्ये पार्टनरशिप गरजेची असते, भागीदारी गरजेची असते, त्याच पद्धतीची पार्टनरशिप गोलंदाजी आक्रमणामध्ये देखील गरजेची. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकाची सुरेख साथ लाभली ना तर मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो, संपूर्ण संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडतो. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा मारा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बसतोय. बॅटची वरची कड घेतली जाते, टॉप एज चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून थर्ड मॅन रिजनमध्ये, बॅकवर्ड रिजन. केवळ 1 धाव डी झोनमध्ये अंकित केली जाते. निसर्गाची किमया, ग्रामीण क्रिकेटची किमया आणि ही ग्रामीण क्रिकेटची किमया आपल्याला पाहायला मिळते. 240 अंशाचं मैदान निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेलं आहे. संपूर्ण चहूबाजूनी एक सुंदरसं निसर्गरम्य झाडीने वेधलेलं हे मैदान कृष्णामाई स्टेडियम पसरणी. यावेळी पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भेदक मारा, बॅटची इनसाइड एज डी झोनमध्ये मिळते. केवळ 1 धाव. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं जाते अतुल यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मोठा झटका मिळाला, पहिला हादरा बसवला. अनिकेत न्यायनीते सारख्या एक धाकड फलंदाजाला पहिल्यांचा रस्ता दाखवला. त्यानंतर मात्र आकाश फरांदे ओझरडे गावच्या अष्टपैलूला मात्र थोपवलाय. पहिला चेंडू जरूर फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीचा फटका, परंतु टायमिंग प्रॉपर आलं नाही आणि निश्चितपणे क्षितिज मोरेच्या माध्यमातून चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड पाहायला मिळाली. 2 धावा संघासाठी वाचवल्या. त्यानंतर मात्र भेदकता वाढवली, धाकता वाढवली, वेग वाढवला जातोय. फलंदाजाला तो वेग कॅरी करता येत नाही. बॅटची इनसाइड एज आणि 1 रन आलेले.
यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेरच्या बाजूला, यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर. चलो लढलंय 1 धाव सीमारेषे पार. आकाश फरांदे हल्ला बोल येतोय. पहिला महिला चौकार, पहिला आक्रमण, पहिला फटका, पहिला हल्ला. उजव्या बाहेरच्या बाजूला वाईड लाईन जरूर शफल झाले. चेंडूचा पाठलाग केला आणि एक चांगला फटका बॅकफुटवरती खेळला. आणि असेच फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, चांगली कामगिरी बजावावी लागेल. 61 धावांचं आव्हान आहे. 5 चेंडूच्या पाठीमागे 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 19 चेंडूच्या पाठीमागे 53 धावांची आवश्यकता. आणि पहिलं षटक निश्चितपणे चांगली सुरुवात. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गरजेची, परंतु इथं मात्र गोलंदाजी आक्रमण, वेगवान भेदक मारा, चांगल्या पद्धतीचं यष्टीरक्षण देखील केलं जात आहे. क्लोज किपिंग, वेगवान गोलंदाजाविरुद्ध करणं निश्चितपणे त्यासाठी आपण जर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पाहतोय, परंतु त्या मेहनतीमागे या खेळाडूंची मेहनत, एक पडद्यामागची मेहनत मात्र दिसून येत नाही. संघर्ष जो करावा लागतो, रात्रंदिवस प्रॅक्टिस करावी लागते, मेहनत करावी लागते. आणखी एक वेगवान भेदक माऱ्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, ज्याच्या हातामधून अगदी वाऱ्याच्या वेगाने चेंडू निसटतो, एखाद्या बुलेट ट्रेन प्रमाणे चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो, वेग धारण करतो, असा गोलंदाज राईट हँडेड बॉलर मॅन फ्रॉम रेणावळे शरद कोंडाळकर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. सुशांत शिंदे या सामन्यामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईकवरती दाखल होत आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा आल्यात. समीकरण अवघड होत आहे. प्रतिषटक 18 धावांची आवश्यकता, 18 चेंडू 53 धावांची आवश्यकता. आता मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये एक जमेची बाजू कोणती असेल ना VKC 11 संघासाठी, तर ती म्हणजे सुशांत शिंदे यांना नॉन स्ट्रायकिंग एंडवर थोपवून धरलाय. परंतु इथं मात्र लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. मंजिल इन्हीं को मिलती है जिनको सपने में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथं मात्र हौसले मजबूत करावे लागतील. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, भेदक मारा, वेगवान मारा, वेगाची दहशत पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? यस, डेफिनेटली इट इज अ विकेट. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. एक वेदक मारा केला जातोय बॅटची. बॅटची आतलीकडे घेतली जाते, बॅटची इनसाइड आणि थेट यष्टीचा भेद घेतला जातोय. वेगवान भेदक मारा आपण निश्चित चर्चा करत होतो या खेळाडूच्या भेदक माऱ्याबद्दल. आणि मैदानाच्या आतमध्ये यस, अखंड वाई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जातं, नेहमीच सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारी कायम खंबीर साथ निलेश भैया भोसले यांचं होतं आगमन. मनपूर्वक स्वागत निलेश भैया. बोलूया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने, मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये अमोल शेळके दाखल झालाय. आखूट टप्प्याचा मारा, जोरदार पार धरून केलाय. गॅप मध्ये चेंडू चालला, 1 बाउन्स, सीमारेषे पार. कावकन्नयांनी लॉंग ऑन रिजनच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात, परंतु हे क्षेत्ररक्षण भेदत, तडबंदी भेदत चेंडूने गाठले, सीमारेषा ओलांडले. येतोय चौकार, महत्वपूर्ण चौकार. सामन्याला कलटणे हा चौकार देईल का? धाव गती वाढेल का? धाव फलकाला आज चांगला आकार येईल का? हे मात्र पाहावं लागेल. निश्चितपणे पहिला चेंडू भेदक मारा, एक खोलवर डप्प्याचा चेंडू यार्कर हाताळला गेला आणि इनसाइड एज चेंडूने थेट यष्टीचा भेद घेतला. दुसरा चेंडू मात्र व्हेरिएशनचा प्रयत्न, एक आखूट टप्प्याचा मारा उजस्टीच्या बाहेरच्या बाजूला, परंतु हा फटका चांगल्या पद्धतीने खेळला गेला. अमोल शेळके यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली गेली आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, यावेळी बॅकफुटवरती खेळला गेला, एक चांगला फटका, चेंडू धरलाय, सीमारेषे पार. येतोय अमोल सावंत सोगा देणारा षटकार. ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आणि हे ब्रीदवाक्य पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्यांच्या आतूनच सेट होऊन आला फलंदाज अमोल शेळके. पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट याही खेळाडूने गाजवलाय. तर दुसऱ्या बाजूला शरद कोंडाळकर भेदक वेगवान मारा जरूर केला जातोय, परंतु इथं मात्र रणनीतीमध्ये बदल केला जाईल का? 2 आखूट टप्प्याचा चेंडू, दोन्ही चेंडूंचा खरपूस समाचार घेतला गेलाय. अमोल शेळके यांनी आपलं आगमन जाहीर केलंय, हल्ला चढवलाय. यावेळी मात्र व्हेरिएशन अँगल मध्ये बदल, राईट आर्म राऊंड विकेट, फुल टॉसचा केला, फुल टॉसला नसेल माफी, धाडलं स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून, डीप मिड विकेट मधून सीमारेषे पार.
अमोल शेळके सेट ऑन फायर आणि मॅच मध्ये रंगत आणणार हा षटकार. या षटकारानंतर मात्र सामन्याची गती वाढते, धावफलकाची गती वाढते, धावफलकाला आकार येतोय. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. जरूर 2 विकेटचं पतन झालंय, 2 मोठ्या फलंदाजांना फलंदाजीचा रस्ता दाखवलाय, परंतु फलंदाजीची फळी मजबूत आहे, बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि या बॅटिंग लाईनअप मध्ये अमोल शेळके प्रहार करतोय. अजूनही आसिफ शेख यायचं बाकी आहे आणि निश्चितपणे आक्रमक हल्ले चढवत राहावे लागतील. रिक्वायर्ड रन जर आपण पाहिलं ना तर आता मात्र 16च्या घरात येतोय. 14 चेंडू 37ची गरज. आणखी एक आकुट टप्प्याचा मारा, यावेळी मात्र कनेक्शन होत नाही. चांगलं कमबॅक केलं जात आहे. एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा अँगलमध्ये बदल केला गेला. राऊंड द विकेट मारा करण्याच्या प्रयत्नात मागील चेंडूवर मात्र रणनीती फसली, षटकार आला. त्यानंतर मात्र वेळीच सावरण्याचा प्रयत्न, विचार विनिमय करून पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आलेत. पुन्हा एकदा शॉटअप गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. वळूयात पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र अलंग कार्पेट स्टेट डाऊन दरम्यान खेळला फटका, मिड ऑन रिजन, तामिळमध्ये गडबड. इथं मात्र विकेटचं पतन, कर्णधाराचं सॅक्रिफाईस टीमसाठी. मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये अमोल शेळके ऑन फायर आहेत, फॉर्म मध्ये आहेत आणि निश्चितपणे ते मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले पाहिजेत, दाखल राहिले पाहिजेत. यासाठी कर्णधार आकाश फरांदे प्रयत्नशील आणि इथं मात्र सॅक्रिफाईस केलं जात आहे, बलिदान दिलं जात आहे, विकेटचं पतन होत आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये बंटी महांगडे त्याचबरोबर अण्णा गायकवाड यांना विनंती असेल आपण पंच म्हणून भूमिका बजावणार आहात. यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येणार आहे. विद्यानिकेतन 11 एका बाजूला असतील, अर्थात विद्यानिकेतन सामाजिक संस्था शशिकांत कोचर सर यांची ही टीम, तर दुसऱ्या बाजूला KVM 11 किसनविरी महाविद्यालय वाईच्या मैदानावरती दैनंदिन जीवनामध्ये प्रॅक्टिस करणार असणारा हा संघ. अनेक युवा होतकरू खेळाडू या संघामध्ये आहेत. त्याचबरोबर वाई तालुक्यामध्ये शिक्षकांच्या भूमिकेत असणारे देखील काही खेळाडू आपल्याला इथं मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असलेले पाहायला मिळतील. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. जरूर 3ऱ्या विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहिला. 2 षटका अखेरीस 24 धावा धावफलकावर लागतायत. धावफलकावर निश्चितपणे अंकुश बसवला गेलाय. सामन्याचं समीकरण जर पाहायचं झालं ना तर आता मात्र 12 चेंडूंच्या पाठीमागे 37ची आवश्यकता आणि निश्चितपणे एक निर्णायक षटक. आपण म्हणतो ना सेकंड लास्ट ओव्हर मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर, आणि ही मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर घेऊन येतो आहे आसरे गावचा एक भेदक गोलंदाज सतीश सनस राईट आर्म ओव्हर विकेट मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू जस्टच्या बाहेरच्या बाजूला, बॅटची टॉपेज, जरूर क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु या रेसमध्ये चेंडू ठरतोय विषय. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. अमोल शेळके सेट ऑन फायर. सामन्यामध्ये आपल्या संघाचं आव्हान, अष्टविनायक 11 संघाचं आव्हान या पठ्ठ्याने जिवंत ठेवलाय, या खेळाडूने जिवंत ठेवलाय. अमोल शेळके 6 चेंडूंच्या पाठीमागे 20 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत आणि निश्चितपणे कर्णधारानं बलिदान का दिलं, सॅक्रिफाईस का केलं, हे मात्र हा खेळाडू दाखवून देतोय. संपूर्ण सामन्यामध्ये अष्टविनायक 11 संघाचं आव्हान एक हाती जिवंत ठेवलाय. मागील सामन्यामध्ये देखील एकाकी झुंज आपण सोन्याच्या बॅटमधून पाहिली, लाजवाब फटकेबाजी पाहिली. तशीच काहीशी कामगिरी अमोल करेल का, आणखी मोठे फटके पाहायला मिळतील का, की करेल सतीश सनस कमबॅक. यावेळी मात्र फटका बसतो. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षितिज तैनात, वाऱ्याच्या वेगाने चेंडूच्या दिशेने धावतो आहे आणि अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण, मजबूत खांद्याचा थ्रो, जबरदस्त डायरेक्ट गोलंदाजाच्या हातामध्ये. निश्चितपणे संघासाठी धावा वाचवल्या जात आहेत आणि सगळ्यात जमेची बाजू कोणती असेल ना तर घातक फलंदाज जो आक्रमक ठरू पाहतोय असा अमोल शेळके याला मात्र स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय. केवळ 1 धाव या चेंडूवर अंकित केली जाते आणि यानंतर मात्र 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय आसिफ शेख. आसिफ शेख साताऱ्याचा आणखी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, धनगरवाडी गावचा हा खेळाडू. ही जर जोडी आपण पाहिली ना तर यापूर्वी आपण याच सामन्यामध्ये, याच इनिंग्समध्ये ओझरडे गावची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहिली. एकाच गावातून, एक गाव आकारामध्ये एकाच संघातून खेळणारे खेळाडू पाहिले. यानंतर मात्र धनगरवाडी संघाचं प्रतिनिधित्व करणारे अमोल आणि आसिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 4 नंतर 1 सिंगल आलेला आहे. 29 धावा धावफलकावर लागतायत. समीकरण मात्र अवघड होत आहे. यास इथं मात्र चतुराई दाखवण्याचा प्रयत्न, यास मॅनकांड करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणे क्रिकेट बुकमध्ये नियम मॅनकांडचा आपण पाहतो. रविचंद्रन अश्विन यांना आपण जॉस बटलर यांना मॅनकांड करताना पाहिलेला आहे. याच पद्धतीनं आता मात्र मॅनकांडला मात्र रनआउटच्या स्वरूपात
ओके मनकंड यस करेक्शन केलं जातं मंकड यस शैलेश जाधव सरांच्या माध्यमातून करेक्शन केलं जात आहे निश्चितपणे थँक्यू शैलेश सर मंकडच्या स्वरूपात अशा प्रकारे अनेक विकेट्स आपण आलेल्या पाहिल्या आहेत या दरम्यान मात्र मैदानाच्या आतमध्ये काय खेळी केली गेली आहे काय फटका खेळला गेला आहे लो फुलटॉस उजेष्टीच्या बाहेरच्या बाजूला मात्र यावरती जोरदार हल्ला चढवला आहे जोरदार प्रहार केला गेला आहे आसिफ शेख आपलं आगमन जाहीर करतोय पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत षटकार लगावला गेलाय आता मात्र सतीश दबावामध्ये सतीश वरती दबाव वाढतोय लेंथ मध्ये बदल परंतु निर्णय मात्र तोच हँडसम बॅकफूट वरती खेळला गेलेला फटका धनगरवाडीचा हा फट्ट्या साताऱ्याचा अष्टपैलू धाकड आक्रमक फलंदाज 5व्या क्रमांकावर आला आणि आपलं आगमन येताच जाहीर केलंय सेट ऑन फायर 2 चेंडू 2 षटकार धावा मिळत आहेत 6 धावफलक घेतोय चांगला आकार धावफलकावर धावा लागतायत 41 समीकरण मात्र आता बदलत आहे 12 चेंडूंच्या पाठीमागे 37ची आवश्यकता होती परंतु या षटकामध्ये सतीश वरती चढवला हल्ला बोल 8 चेंडू 20 ची गरज ज्या पद्धतीने फटकेबाजी केली जाते उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला मारा करण्याचा प्रयत्न जरूर असेल निश्चितपणे आयडियल लेंथ टाकण्याचा प्रयत्न असेल सत्य असेल राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सतीश सनस यावर मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला खोलवर टप्प्याचा चेंडू वाईडिश यार्कर टाकण्याचा प्रयत्न फसतोय हा बॉलीमध्ये रूपांतरित होतोय आणि या चेंडूवर आणखी एक देखना फटका कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक एक्स्ट्रा कलर जनरेट केली एक्स्ट्रा पावर चेंडूला धाडलंय सीमा रेषे पार 3 चेंडू 3 लाजवाब खनखनीत षटकार हारकर बैठ जाना आदत नहीं हमारी हर जीत को पाने की चाहत है हमारी मुसीबतों से घबराना सीखे नहीं हर मुश्किल पर विजय पाना किस्मत है हमारी काय लढलं जातंय काय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातोय संपूर्ण सामन्याचं चित्रच मित्रांनो इथं पालटलंय 3 चेंडू 3 षटकार आलायत निश्चितपणे सतीश वरती दबाव धडकतोय परंतु या दबावाला झुगारावं लागेल संघर्ष करावं लागेल लढावं लागेल जो छोटी सी मुसीबतों से लड़ जाए उसे अनाड़ी कहते हैं हार को सामने देखकर भी लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं आइए जीवन में खेला क्या नया रंग भरते हैं हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं इथं मात्र जज्बा दाखवला आहे संघर्ष दाखवला आहे जिद्द दाखवली आहे चिकाटी दाखवली आहे बागची चेंडू घेतली आहे आणि चेंडू जातो आहे बॅकवर्ड रिजन डी झोन मिळते 1 धाव षटकाची सांगता होती एका धावेने धाव फलकावर धावा लागतायत 48 6 चेंडूंच्या पाठीमागे 13 ची गरज सामना निर्णायक वळणावर येऊन ठेपलाय पहिल्या 2 षटकांमध्ये जर विचार करायचा झाला ना तर ज्या पद्धतीचा भेदक आणि वेगवान मारा शरदच्या माध्यमातून केला गेला अतुलच्या माध्यमातून केला गेला जरूर असं वाटलं होतं की एक पकड मजबूत केली जाईल का सामन्यामध्ये वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न विकेसी 11चा यशस्वी होईल का त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलं वादळ अमोल शेळकेच्या नावाचा अमोल शेळकेचा घणाघाती हल्ला अमोल शेळकेच्या बॅटमधून आक्रमक फटके आकर्षक फटके पाहायला मिळाले त्यानंतर 2 विकेट जरूर प्राप्त झाला सुशांत शिंदे आकाश फरेंदे यांनी सॅक्रिफाईस केलं बलिदान केलं परंतु ते बलिदान इथं मात्र आसिफ शेखने वाया जाऊन दिलेलं नाहीये मित्रांनो निश्चितपणे कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवलाय कर्णधाराला देखील माहित होतं जरी इथं माझी विकेट गेली तरी मैदानाच्या आतमध्ये अमोल शेळके दाखल अमोल फॉर्म मध्ये आसिफ येणार आहे आसिफ देखील चांगले फटके खेळू शकतो आणि निश्चितपणे आसिफने दाखवून दिलाय हम भी किसी से कम नाही 6 चेंडू 13 ची गरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आक्रमणावर येईल कोण यस लेफ्ट हँडेड गोलंदाज 25 जर्सी क्रमांक सागर गोलंदाजीसाठी सज्ज आहे डावकुड हाताचा वेगवान गोलंदाज म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच ठरतो डोकेदुखी आपण अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहिले अनेक डावकुड हाताचे वेगवान गोलंदाज संपूर्ण सामन्याचं चित्र पालटण्याची ताकद ठेवतात 6 चेंडू 13 ची गरज आहे निश्चितपणे इथे मात्र चांगली कामगिरी बजवावी लागेल संघासाठी संपूर्ण समर्पण बॉडी ऑन द लाईन ठेवावे लागेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आज सज्ज असेल निश्चितपणे अतिरिक्त गती सतीश यांच्या माध्यमातून प्रदान केली गेली आणि त्या गतीच्या सुरेख वापर गतीला मित्र बनवलं आसिफ शेख यांनी ज्या पद्धतीचे फटके खेळले ना देखणे फटके लाजवाब फटके मैदानाच्या 3ही बाजूला आपल्याला पाहायला मिळाले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट
पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. गुड लाईन डिलिव्हरी उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अँगल क्रिएट केला जातो आणि हा अँगल फलंदाजासाठी डोकेदुखी ठरतोय. बॅटची एज घेतली जाते. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल निश्चितपणे आपण चर्चा करत असतो. अरुण लाल यांच्या वाणीमधून आपण नेहमी ऐकत आलोय डॉट बॉल सोने के बरोबर. निर्धाव स्वरूपात चेंडूला सोन्याची किंमत प्राप्त आहे. 5 चेंडू 13ची गत सामना घेतोय निर्णायक वळण. यामुळे मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय का टायमिंग फसलाय का जगन्नाथ मांढरा डाऊनच्या प्रयत्नात इथं मात्र चेंडू घेतली गगन भरारी आकाशामध्ये उंच उडालाय. चेंडूला धाडलंय सीमारेषे पार. यस पंचांचा रिव्ह्यू परंतु कशासाठी पण यस ओव्हर स्टेपिंग साठी पंचांचा रिव्ह्यू येतोय. पंचांचा निर्णयाच्या पण थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. निर्णयाची प्रतीक्षा. मुख्य पंचांना विनंती आहे आपण व्यासपीठाजवळ यावं मंचाजवळ यावं. मुख्य पंच आपणास विनंती असेल आपण निर्णयाची प्रतीक्षा आहे. निर्णय प्रस्थापित करण्यासाठी डिसिजन फायनल करण्यासाठी आपण टीव्ही स्क्रीन जवळ यावं. खेळाडूंना विनंती असेल कोणीही सीमारेषा ओलांडणार नाहीये. मैदानाच्या बाहेरच्या बाजूला कॉमेंट्री बॉक्स जवळ टीव्ही स्क्रीन जवळ कोणीही येणार नाहीये. अनुभवी पंच आपल्याकडे आहेत. पंच निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. या दरम्यान जर आपण चेंडूबद्दल चर्चा करायचं झालं यस रिव्ह्यूची आपल्याला प्रतीक्षा असेल परंतु जो पद्धतीचा फटका खेळला गेलाय आणि या फटक्याच्या माध्यमातून डीप मिड विकेट रिजन यस जरूर क्षेत्ररक्षक जगन्नाथ तैनात परंतु जगन्नाथच्या डोक्यावरून या चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. एक संघर्षपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे एक स्वप्न या संघाने पाहिलंय विजय साकार करण्याचा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितपणे संघर्ष केला जातो. दोन्ही संघांच्या माध्यमातून जरूर अनुभवी खेळाडू आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज आहेत परंतु दुसऱ्या बाजूला सागर देखील सज्ज आहेत. याच पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपण चेंडू पाहू शकतो. कटर टाकण्याचा प्रयत्न जरूर एक चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला परंतु फलंदाज तयार आहे. अगेन्स्ट द टर्न अगेन्स्ट द स्विंग हा चेंडू फटका खेळला गेला आणि चेंडू सीमारेषी बाहेर धाडलाय. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 7ची गरज आहे. गोलंदाजाला मात्र इथं कमबॅक करावं लागेल लढावं लागेल. यावेळी स्ट्रेट ऑन द ग्राउंड खेळलेला फटका क्षेत्ररक्षक ठरतोय. प्रेक्षक वाराच्या वेगाने चेंडू चाललाय सीमारेषे पार. अमोल शेळके मॅन फ्रॉम धनगरवाडी सातारा सेट ऑन फायर. लगावलाय आणखी एक वर्चस्व प्रस्थापित करणारा सामन्यावरची पकड मजबूत करणारा खणखणीत षटकार. 3 चेंडू 1ची गरज. क्लोज फिल्डिंग. इथं मात्र माइंडसेट दाखवावं लागेल लढावं लागेल संघर्ष करावा लागेल. यस सर्व क्षेत्ररक्षकांना जर आत घेतला गेला परंतु निर्णय मात्र तोच. फुल लाईन डिलिव्हरी चेंडूला धाडलाय पुन्हा एकदा हँड हँडसम सीमारेषे पार. अमोल शेळके जबरदस्त प्रहार. विजयाचा खेचलाय षटकार. अष्टविनायक 11 गणरायाला दिली मानवंदना. या अष्टविनायक गणराया आपला सर्वांचा लाडका गणपती गणेश गजवदना आणि गणरायाच्या नावालाच अनुसरून गणरायाचा आशीर्वाद या संघाच्या पाठीशी अष्टविनायक 11. काय फटकेबाजी पाहायला मिळाले. पहिल्या 2 षटकानंतर असं वाटलं होतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णायक ठरेल परंतु इथं मात्र अमोल 11 चेंडूंच्या पाठीमागे 39 धावा कुठल्या आहेत. 5 षटकार लगावले आहेत तर दुसऱ्या बाजूला आशिफचा फिनिशिंग टच 4 चेंडूंच्या पाठीमागे 19 धावा. लाजवाब फटकेबाजी काय खेळी केली आहे. निश्चित